नमस्कार शेतकरी मंडळींनो. तर आपण आलो आहोत की यवतमाळ जिल्ह्यामध्ये एक तूपटाकळी गाव आहे छोटंसं. तर या गावामध्ये आपले जे शेतकरी आहे दीपक आनंदवारजी यांचा जवळपास 15 एकरामध्ये कॉटन लागवड केलेली आहे आणि यांनी कालच आपल्या या पी बी डब्ल्यू या ट्यूबचं ॲप्लिकेशन एका एकरामध्ये त्यांनी केलेलं आहे. तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांच्या काय प्रतिक्रिया आहे आणि त्यांच्याबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन. नमस्कार साहेब. नमस्कार. मी दीपक आनंदवार, तोपटाकळी, तालुका दिग्रस, जिल्हा यवतमाळ येथील शेतकरी असून मी माझ्या संपूर्ण क्षेत्रामध्ये HTBT कापसाची लागवड केलेली आहे आणि त्याच्यासाठी म्हणून गुलाबी बोंडअळीच्या प्रतिबंधासाठी मला जी माहिती मिळाली त्या माहितीच्या आधारे मी क्रिमिट हे एक एकर क्षेत्रामध्ये काल हे क्रिमिट माझं लावणं झालेलं आहे. परत आज दुसऱ्या एका क्षेत्रामध्ये हे मी आज लावतो आहे आणि ते मी कसं लावतो तुम्हाला दाखवतो आहे. अशा तऱ्हेने मी हे क्रिमिट याला झाडाच्या शेंड्यापासून साधारण 10 ते 15 सेंटीमीटर अंतरावर हे लावून झालेलं आहे आणि याचा उपयोग सेंद्रिय बोंडअळीचे जे पतंग आहे या पतंगाच्या मेलला डिस्टर्ब करण्याचं मुख्य कार्य आहे अशी कंपनी सांगते. यावरून या कापसामध्ये सेंद्रिय बोंडअळीचा प्रकोप कमी होऊन माझा कापूस शेवटपर्यंत उच्च प्रतीचा राहील आणि सेंद्रिय बोंडअळीसाठी जो काही रासायनिक कीटकनाशकांचा मला खर्च करावा लागला आहे तोही मला या क्रिमिटमुळे वाचेल. तर शेतकरी मंडळींनो, आपण बघताय की क्रेमिट PBWचा आता वापर कशासाठी करतात याबद्दल थोडीशी मी इन्फॉर्मेशन देतो तुम्हाला. तर याच्यामध्ये काय आहे, तर एक फिमेल गंध आहे, ते आपण यावरती अप्लाय केलेलं आहे. त्याने काय होतं, तर जे मेल्स असतात, नर पतंग असतात, ते या गंधाकडे अट्रॅक्ट होतात. जेणेकरून आपण ज्या कॅप्सूल वगैरे यूज करतो त्यापेक्षा 10% जास्त यामध्ये गंध आपण ठेवलेला आहे. तर याचं काम एकच आहे की जे मॅटिंग होतं नर आणि मादीमध्ये, तर त्याचं डिस्टर्बन्स करणं हे आपल्या क्रीमचं काम आहे, हे आपल्या ट्यूबचं काम आहे. तर आपण शेतकरी मंडळींना काय आवाहन कराल? मला असं वाटतंय की हे अत्यंत कमी खर्चाची आणि शाश्वत अशी बाजू आहे. तेव्हा मी सर्व शेतकरी भावांना विनंती करतो की माझा जो काही अनुभव येईल तो मी तुम्हाला शेअर करणारच आहे. परंतु आपणही कमीत कमी रासायनिक औषधांचा वापर करून अशा तऱ्हेचे जे काही क्रिमिट नावाचं PWD जे पिंक बोलवर्मसाठी प्रतिबंध करणारं जे आहे ते प्रत्येक शेतकऱ्याने लावावं अशी माझी शेतकऱ्यांना विनंती आहे. चालेल. तर आपल्याला जर अधिक माहिती याबद्दल हवी असेल, तर खाली दिलेल्या नंबरवरती आपण इन्फॉर्मेशनसाठी कॉल करू शकता. चालेल. धन्यवाद. धन्यवाद.